Hello, welcome to Girvanwani. Sushtu Gruhitah Chauraha workbook solution we are doing here. Devadattस्य कति सेवकाः आसन्? देवदत्तस्य षड् सेवकाः आसन्. Second answer is केनापि वृत्तेन एव धनस्यूतः चोरितः स्यात् इति देवदत्तस्य तर्कः आसीत्. Third answer is देवदत्तः वीरबलं सहाय्यम् अयाचत. Then next is वीरबलेन सेवकानां कृते समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः. And fifth answer is चौरस्य यष्टिका अंगुलिमात्रं दीर्घा भविष्यति इति वीरबलः अवदत्. नेक्स्ट सत्यम असत्यम. सर्वे भृत्य चौरा आसन इति देवदत्तस् अमन्यत. दिस इज असत्य, कारण एकच चौर आहे हे त्याला वाटत होतं. आणि समानोन्नतयः यष्टिकाः वीरबलेन भृत्येभ्यः दत्ताः. दिस इज सत्यम. नेक्स्ट इज कः कं वदति. पश्यन्तु एताः माया यष्टिकाः इति वीरबलः सेवकान् वदति. नेहमीच कहचं उत्तर प्रथमेमध्ये आणि कमचा आन्सर द्वितीयमध्ये द्यायचा आहे. सेकंड इज मित्र अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय इति वीरबलः देवदत्तं वदति. उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. देवदत्तः वीरबलं साहाय्यम् अयाचत यतः वीरबलस्य चातुर्ये देवदत्तस्य विश्वासः आसीत्. वीरबल चतुर होता म्हणूनच त्याच्याकडे मदतीसाठी गेला तो. आता योग्य पर्याय कस्य धनस्यूतः लुप्तः देवदत्तस्य. गृहे कपि भृत्याः आसन् षड् भृत्याः. वीरबलः कस्य मित्रं धनिकस्य. नाउ डू ॲज डायरेक्टेड. जोड्या लावायच्या आहेत. समानोन्नतयः यष्टिकाः सर्वान् भृत्यान् लुप्तः धनस्यूतः आणि गृहीतः चौरः. नेक्स्ट तुमंतव्य शोधायचं आहे. ग्रहितुम आणि नंतर संधी कुरुत करायचं. इथे पुनरागंतव्यम पुनः प्लस आगंतव्यम. केनापि इज इक्वल टू केन प्लस अपि. नंतर आहे संधी कुरु दृष्ट्वा प्लस एव इट इज दृष्ट्वैव. आणि नेक्स्ट आहे तेषु प्लस एव इज इक्वल टू तेष्वेव. पुढे आहे कति सेवकाः सुखेन निद्राम अकुर्वन्. पंचसेवकाः सुखेन निद्राम अकुर्वन्. सो त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन इज चौर्यं प्रकटितं न भवेत् इत्यर्थे चौरः किम् अकरोत्. चौर्यं प्रकटितं न भवेत् इत्यर्थे चौरः यष्टिकाम् अंगुलिमात्रान् कर्तयत. आफ्टर दैट वीरबलेन चौरः कथं ज्ञातः. लघुयष्टिकां दृष्ट्वा वीरबलेन चौरं ज्ञातः. नेक्स्ट इज वीरबलस्य कः गुणः दृश्यते. वीरबलस्य चातुर्यं कथायां दृश्यते. हे आन्सर आहे. आणि अस्यां कथायां कति पात्राणि सन्ति. अस्यां कथायां 8 पात्राणि सन्ति. दिस इज द आन्सर. नेक्स्ट इज सत्यं वा असत्यं. यू कैन सी दैट. श्वः मम चौर्यं प्रकटितं भवेत् इति चिन्ता कस्य चित्ते जायते. दासस्य चित्ते. एंड पाठस्य नाम किं. पाठस्य नाम सुष्टिगृहीतः चौरः. देन कृति कुरुत. यू कैन सी फ्रॉम दिस. त्रीणि त्वान्तव्यानि चित्वा लिखत. आन्सर इज ऑल्सो गिवन हियर. यू कैन सी दैट. नव भाषाभ्यास. नामानि सर्वनामानि पृथक् कुरुत. सेवकः चौर्यं नाम एंड सर्वनाम अहम एंड तव. देन विशेषण एंड क्रियापद वी हैव टू डिस्टिंग्विश. अपराधी विशेषण आहे आणि अकुर्वन् पश्यन्तु क्रियापद आहे. सहा रिक्त स्थानानि पूरयत. समासपद दिलेला आहे क्रीडापटुः. सो विग्रह इज क्रीडायां पटुः एंड सो समास इज सप्तमी तत्पुरुष. नेक्स्ट इज श्वेतपद्मम. सो विग्रह इज श्वेतं पद्मम आणि नाव येणार आहे कर्मधारय समास. ज्ञानांजनम ज्ञानम एव अंजनम. सो इट इज कर्मधारय. एंड लास्ट इज सुरासुराः. सुराः च असुराः च. सो इट इज इतरेतर द्वंद्व सेपरेटेड बाय च. तर नेक्स्ट आहे योग्य विशेषण चुनत्वा. धनिकस्य देवदत्तस्य गृहे भृत्याः आसन्. देन चौरः आत्मानं चतुरम् अमन्यत. लघुतरा यष्टिका चौरं दर्शयिष्यामि. आणि प्रथमः पाठः मया पठितः. ऑल्सो वीरबलस्य सहाय्यं याचितं आणि प्रेषिताः. हे लास्ट आन्सर आहे. अतिरिक्त स्वाध्यायः. आता इथे तुम्हाला वर्ड सबस्टिट्यूट करायचे आहेत. धनिकः हा शब्द आहे त्याच्यासाठी
हे तुम्ही बघू शकता. तसेच विरुद्धार्थी पण इथे दिलेले आहेत जे तुम्ही रेफर करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.